आणि या बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्स मधून। मुंब्रा लोकल दुर्घटनेनंतर लोहमार्ग पोलीस लवकरच रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार करणार। ट्रॅकवरील वळणे तसंच 2 ट्रॅकमधील अंतर याबाबतची माहिती मागणार। मुंब्रा रेल्वे अपघातानंतर रेल्वे ट्रॅकचं मॅपिंग, कसारा आणि सीएसएमटी या दोन्ही दिशेला जाणाऱ्या जलद मार्गांच्या ट्रॅकचं मॅपिंग। गाई म्हशी कोंबल्यावर हिंदूंना त्रास होतो, मग माणसांची गर्दी दिसत नाही का? मुंब्रा लोकल दुर्घटनेनंतर अबू आझमींची प्रतिक्रिया। मुंब्र्यातील रेल्वे दुर्घटना दुर्दैवी, केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री प्रताप जाधवांची प्रतिक्रिया। तर जखमींना सर्वतोपरी मदत करण्याच्याही सूचना दिल्या। मुंब्र्यातील लोकल अपघातानंतर रेल्वे प्रशासनाला जाग, टर्निंगजवळ गाडी हळू करण्यासाठी 4 जणांना तैनात केलं। आज रेल्वे प्रशासनाविरोधात मनसेचा धडक मोर्चा। मुंब्रा लोकल दुर्घटनेविरोधात मनसे आक्रमक। दिव्याहून येणाऱ्या लोकल आधीच भरून येतात, त्यामुळे त्यात चढणं शक्य नसतं, प्रवाशांनी सांगितल्या समस्या। तर ठाण्याच्या पुढील स्थानकांसाठी रेल्वेकडून ठोस उपाययोजना नाहीत, प्रवाशांचा आरोप। मुंब्र्याच्या वळणाबद्दल आधीसुद्धा रेल्वे प्रशासनाला माहिती दिली होती। रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धेश देसाईंची माहिती। गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई रेल्वेसाठी वेगळ्या महामंडळाची मागणी, मात्र कोणत्याच सरकारनं या मागणीकडे लक्ष दिलं नाही, राज ठाकरेंची पोस्ट। मुंब्रा लोकल घटना अत्यंत दुर्दैवी, यासंदर्भात रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। तर लटकून प्रवास करण्याची कुणाला हौस नसते, त्यामुळे लोकल आणि डब्यांची संख्या वाढवली पाहिजे, अशी कोल्हेंची मागणी। लोकल अपघातात मृत्यू झालेल्यांचा मृतांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून घोषणा। मुंब्रा लोकल दुर्घटना प्रकरणाबाबत मुख्यमंत्री जखमींना मदत जाहीर करतील, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। तर रेल्वे मंत्र्यांशी तातडीनं उपाययोजना करण्याबाबत चर्चा करणार असल्याची देखील अजित पवारांची माहिती। मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमींची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विचारपूस, रुग्णांच्या उपचाराची पूर्ण व्यवस्था हॉस्पिटलमध्ये केली जाईल, शिंदेंचं आश्वासन। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत शिंदेंचा फोनवरून संवाद, मुंब्र्यात झालेल्या अपघाताबाबत फोनवरून चर्चा केली। मुंब्रा रेल्वे स्थानक दुर्घटनेबाबत मानवाधिकार आयोगाकडे तक्रार, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। मुंबई हायकोर्टाचे अधिवक्ता अॅडव्होकेट आशिष राय यांच्याकडून सादर तक्रार। आज दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे वर्धापन दिनाचे वेगवेगळे सोहळे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्यांकडे सगळ्यांचं लक्ष। आज वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून टीझर प्रदर्शित, टीझरमध्ये राष्ट्रवादीच्या 26 वर्षांच्या प्रवासाची झलक। पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त मेळाव्याचं आयोजन, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घेतला तयारीचा आढावा। राष्ट्रवादीचा आज पुण्यात 26वा वर्धापन दिन, यानिमित्त सोहळ्याचा टीझर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून देखील प्रदर्शित। खासदार सुप्रिया सुळेंनी ठेवलेल्या स्टेटसची चर्चा, आपल्यावर अन्याय होत असताना सहन करायला शिक, सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअॅप स्टेटस। सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कोणाकडे आहे, प्रश्न उपस्थित। राष्ट्रवादीचा 26वा वर्धापन दिन सोहळा पुण्यातील बालेवाडी इथं होणार, युवा नेते पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडून कार्यक्रम स्थळाची पाहणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पत्रकार परिषद, नरेंद्र मोदी सरकारच्या 11व्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेला संबोधित करणार।
राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठकीमध्ये पावसाने नुकसान झालेल्या शेतीचा आढावा घेतला जाणार. इतर विभागाबाबत देखील महत्त्वाचे निर्णय होतील. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाची जून अखेरपर्यंत निवड होण्याची शक्यता. प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचीही माहिती. पाहुणे येतात जातात पण पक्ष आपल्यालाच चालवायचा असतो. भाजपमधील आयारामांना उद्देशून आमदार बबनराव लोणीकरांचं वक्तव्य. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा. भंडाऱ्यात भाजपच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. कार्यकर्त्यांची भाजपवर विधानसभा निवडणुकीपासून नाराजी होती. प्रवेशाचा कार्यक्रम आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात पार पडला. ठाकरे सेनेचे नाराज महानगर प्रमुख विलास शिंदे खासदार संजय राऊतांची भेट घेणार. शिंदेंच्या भेटीनंतर शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चा. त्या पार्श्वभूमीवर राऊतांना भेटून नाराजीबद्दल चर्चा करणार. मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहाबाहेर ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी बॅनरबाजी. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमाबाहेरच बॅनरबाजी झाल्यानं चर्चांना उधाण. आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंचा भ्रष्टनाथचा उल्लेख. मुंबईत आपली सत्ता असताना 95,000 कोटींच्या एफडी केल्या, आता कितीवर आणल्या? यांना सगळं नुसतं लुटायचं असं म्हणत आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात. कलिना चिपळूण विधानसभा आणि साताऱ्यात मोठा राजकीय भूकंप. मनसे, काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश. प्रवेशामुळे दोन्ही ठाकरे बंधूंना मोठा राजकीय धक्का. अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांना 3 लाखांपेक्षा अधिक मानधन. मात्र सोयाबीनचे भाव फक्त 3,500 रुपये. अमरावतीत बच्चू कडूंचा सवाल. तर यावेळी सरकार झुकलं नाही तर आंदोलन अजून तीव्र करण्याचा कडूंचा इशारा. विजयकुमार गावित हे चौकशीपासून वाचण्यासाठी भाजपात गेले. गोवाल पाडवींचा आरोप. तर आमचं मन स्वच्छ म्हणून आम्ही काँग्रेसमध्येच. पाडवींचा गावितांना चिमटा. सोलापूर विमानतळावर 15 वर्षांनंतर नागरी विमानसेवा उतरली. गोवा विमानतळावरून सोलापूरला विमान आलं. 1948 साली सोलापूर शहरातील होटगी रोड परिसरात विमानतळाची उभारणी करण्यात आली होती. देशात विमानसेवेत झालेल्या क्रांतीत सोलापूरचाही समावेश झालाय. आता लवकरच मुंबईसह हैदराबाद, तिरुपतीसाठी उड्डाण घेणार. मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. यामुळे पर्यटन, शेती आणि उद्योगांना चालना मिळणार. मोहोळांकडून विश्वास व्यक्त. सोलापूर गोवा विमानसेवा उद्घाटनात मंचावरून निघून गेले मोहिते पाटील बंधू. कार्यक्रम पत्रिकेत नाव वगळल्यानं नाराजी असल्याची चर्चा. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरेंनी देखील भाषणावेळी मोहिते पाटील बंधूंचा नामोल्लेख टाळला आहे. पीओपी गणेश मूर्तींना मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. कृत्रिम तलावात मूर्तीचं विसर्जन करण्यावर सहमती दर्शवल्यानंतर मोठा निर्णय. रायगडच्या पेणमध्ये मूर्तिकारांनी फटाके फोडत जल्लोष केला. मुंबई उच्च न्यायालयानं पीओपीवरील बंदी उठवल्यानंतर मूर्तिकारांनी व्यक्त केला आनंद. मूर्तिकारांच्या एकजुटीचं स्वागत. पीओपीच्या मूर्त्यांना परवानगी मिळाल्यानंतर आशिष शेलारांची प्रतिक्रिया. मुलुंड भांडूप एक्सप्रेसवेवर अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला गिरीश महाजनांनी मदत केली. आपल्या वाहनातून उपचारासाठी नेलं. गंगापूरच्या लासूर कानोरी रस्त्यावर दुचाकी अपघातात 2 तरुण जखमी. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ताफा थांबवत स्वतः जखमींना रुग्णालयात दाखल केलं. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव विशेष टुरिस्ट ट्रेनचा शुभारंभ. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स प्लॅटफॉर्म क्रमांक 18 वरून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
महाराज आणि स्वातंत्र्याचा इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न असून गडचिरोली ते गडहिंग्लज अशा सर्व भागातील प्रवासी महाराज भारत गौरव विशेष टुरिस्ट ट्रेननं प्रवास करतायत. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. छत्रपती शिवाजी महाराज टुरिस्ट रेल्वेचं माणगावात शाही स्वागत. पर्यटकांनी दुर्गराज रायगडला भेट देऊन पाहणी केली. वांद्रे कुर्ला संकुलाचं नाव बदलून बाळासाहेब ठाकरे कॉम्प्लेक्स करावं. शिवसेनेचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांची मागणी. त्यांनी मंत्री आशिष शेलारांना याबाबत पत्र दिल्याची माहिती. भारत-पाक तणावानंतर लावलेली हार फुलं आणि प्रसादावरची बंदी अजूनही कायम. शेतकरी आणि व्यावसायिकांना याचा मोठा फटका. हारफुल नेण्यास साई संस्थान परवानगी कधी देणार, भाविकांकडून सवाल. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा संभाजीनगर ग्रामीण दौरा. यावेळी त्यांनी शेतात स्वतः टिफन चालवत घेतला खरीपाच्या पेरणीचा अनुभव. गोंदिया जिल्ह्यातील तापमानात प्रचंड वाढ. 42 अंश सेल्सिअस इतकी नोंद. वातावरणात उकाडा निर्माण झाल्यानं नागरिक हैराण. मृग नक्षत्राला सुरुवात होऊन सुद्धा नागरिक अजून पावसाच्या प्रतीक्षेत. संभाजीनगरमधील लड्डा दरोडा प्रकरणात 17वा आरोपी अटकेत. सूर्यकांत मुळे असं आरोपीचं नाव. या प्रकरणात अजून 5 किलो सोनं हस्तगत करणं बाकी आहे. उद्योजक संतोष लड्डा दरोडा प्रकरणात पोलिसांना 30 किलो चांदी हस्तगत करण्यात यश. अमोल खोतकरनं पडेगावमधील गेल्या एका गॅरेजमध्ये ठेवलेल्या 4 चाकी वाहनातून चांदी हस्तगत करण्यात आली. मात्र अद्याप 5 किलो सोनं हस्तगत करणं बाकी. जळगावात मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जनआक्रोश आंदोलन. यावेळी पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची नागरिकांकडून मागणी. यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन. नोकरी मोबदला आणि 15% आरक्षणाची मागणी. बोगस प्रकल्पग्रस्तांना कारवाई करण्याची ही मागणी. बीडच्या केजहून कळंबला जाणाऱ्या एसटीनं अचानक पेट घेतला. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. यवतमाळमध्ये चक्रीवादळाचा तडाखा. चक्रीवादळामुळे पिंपळनेरच्या गावकऱ्यांचं अतोनात नुकसान. अंगावर दगड पडल्यानं 14 वर्षांच्या मुलगी जखमी झाली आहे.